एकीकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकमेकांना टाळी देण्याची चर्चा करत आहेत, तर दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार हे देखील विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने एकत्र येताना पाहायला मिळत आहेत. आजही अजितदादा आणि शरद पवार एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे पवार काका पुतण्या देखील एकत्र येणार असल्याच्या चर्चा जोर धरू लागल्यात. यावर आता अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी भाष्य केलं. काका पुतणे एकत्र आले तर आम्हाला आनंदच आहे, असं विधान भुजबळांनी केलंय. भुजबळ नेमकं काय म्हणाले पाहूयात. असं आहे की अजितदादा आणि शरद पवार तेव्हा जयंत पाटील किंवा इतर सुद्धा ज्या वेगवेगळ्या पक्षाच्या त्या वेगवेगळ्या संस्था आहेत. मग काय साखरेच्या बाबतीमध्ये असतील, ऊसाच्या कारखान्याचे प्रश्न सोडवण्याच्या बाबतीत असतील, इतर काही बाबतीमध्ये, तर त्या वेळा त्या किंवा आपलं रयत शिक्षण संस्था अशा काही संस्था आहेत की ज्याच्यामध्ये पवार साहेब पण आहे, अजितदादा पण आहे, कधी कधी सुप्रिया सुळे सुद्धा आहेत, अशा ठिकाणी. तर या सामाजिक संस्थांच्या आहेत त्यांचे प्रश्न सोडवायचे असतात किंवा चर्चेसाठी ते एकत्र येतात. काय तो भाग काही नवीन नाही आपल्याला. हा ठीक आहे, चांगली आहे ना, आनंदाची गोष्ट आहे. काय संजय राऊत त्यांच्या ज्या मनामध्ये आहे ते जर घडत असेल चांगलं, आणि मी तर अगोदर सांगितलं सगळ्याच जे कुटुंब दुभंगलेली आहेत राजकारणामुळे, त्याने एकत्र आल्या आम्हाला आनंदच आहे. मी तर शिवसेनेत होतो 25-27 वर्ष, काय म्हणून मला आनंद आहे एकत्र आले तर. आणि इथे पण 30 वर्ष होतो म्हणून एकत्र आले तर आनंद आहे. असं माझ्या मनात कुणाचं एक कुटुंब फुटावं आणि कुटुंबात क्लेश निर्माण व्हावे असं मला तरी वाटत नाही. पण ठीक आहे, आता राजकारणामध्ये कधी कधी जे आहे पती एकीकडे पत्नी एकीकडे असं होतं. एका ठिकाणी पत्नी मुख्यमंत्री होते आणि पती विरोधी पक्षात असतो. अशा सुद्धा घटना उत्तर प्रदेश पासून आपण झालेला आपल्याला माहित आहे, इतिहासामध्ये जर गेला तर राजकीय मतभेद असू शकतात, पण कौटुंबिक जे आहेत वातावरण चांगलं असेल तर उत्तम. अजय आणि ज्या पद्धतीनं जे आम्हाला उचकवलं जात आहे आणि भाषा वापरली जाते आहे, आणि ती भाषा अशा लोकांकडून की ज्याचा बुकशेल्फ हा त्याच्या टीव्ही जो आहे त्याच्यापेक्षा लहान आहे ज्याचा बुकशेल्फ, अशा माणसाला उत्तर द्यावे लागतात. संजय शिरसाट असं म्हणालेलं आहे. तुमच्या याच वक्तव्यावर संजय शिरसाट जे आहे शिवसेना शिंदे गटाचे असं म्हणतोय की भुजबळांनी लढलेला आहे, त्यांनी आता लढणं थांबवून समाजसेवा करा. नाही, असं आहे, लढता लढता मी समाजसेवा पण करत असतो. आणि मी राजकारणात आलो तर त्यांना कल्पना आहे की मला माहिती नाही, कारण त्यांनी बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत जरी असले तरी बाळासाहेब ठाकरेंनी पाहिलं, त्यांचे विचार किती ऐकले माहित नाही. पण बाळासाहेब ठाकरेंचंच म्हणणं आहे की आपल्याला समाजसेवा करायची आहे, आणि ते समाजसेवा करण्यासाठी 80% समाजसेवा, 20% राजकारण. आणि राजकारणातच मुळे बाळासाहेब आले महानगरपालिकेमध्ये, विधानसभेत, लोकसभेत. ते समाजकारण करण्यासाठीच त्यांनी पावलं उचलली. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.